या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय। पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे हिंदू सकल समाजाच्या वतीनं काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक, तालुकाध्यक्ष गणेश यादव, रामभाऊ डुबल, आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी सरपंच सचिन जाधव, डॉक्टर शिवाजी पवार, माजी सरपंच रामचंद्र साळुंके, सोसायटीचे चेअरमन दादासू साळुंके, अंकुश मोंडे, माजी उपसरपंच सर्जेराव कदम, तुकाराम पाटील, अमोल पाटील, हरीश ढेब, सुभाष पाटील, रुपेश भोई, बबनराव पाटील, एस.एम. साळुंके, प्रदीप पाटील आदींसह मोठी ग्रामस्थांची संख्या होती। यावेळी माजी कृषी सभापती हिंदराव पाटील म्हणाले, अतिशय मानवतेला काळीमा असणारी घटना घडली। खऱ्या अर्थानं एक निरपराध माणसं जे पर्यटनाला गेले होते, आपल्या देशामध्ये स्वतःच्या ह्याच्यावर पर्यटन करून एक आनंदी जीवन जगण्यासाठी म्हणून गेले होते, परंतु त्यांना जात विचारून ज्या पद्धतीने गोळ्या गाठल्या, फक्त हिंदू म्हणला की त्याला गोळी घालायची, अशा पद्धतीचं जे पाकिस्तान जे कृत्य झालेलं आहे त्याचा सर्व जगामध्ये आज निषेध झाला। आपण सुद्धा सर्वांनी त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। अशा पद्धतीने हिंदूंना कमी समजण्याची चूक पुन्हा पाकिस्तान करणार नाही, अशा पद्धतीने आपण सर्वांनी ही हेतू दाखवली पाहिजे। आपण सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, आपण सर्व हिंदू एकत्रित झालो पाहिजे। अशा पद्धतीचे भ्याड हल्ले थांबले पाहिजेत, हा जगाला रिपोर्ट गेला पाहिजे, जगामध्ये याचं झालं पाहिजे। आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा आणखी राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं समर्थ भारत देश उभा राहायला लागलेला आहे। आज जगामध्ये त्याची ख्याती व्हायला लागलेली आहे। अशा पद्धतीनं आपण त्याच्या पाठीशी भविष्यामध्ये उभं राहणं ही काळाची गरज राहील बसलेली आहे। आपण सर्वजण त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत। आज तुम्ही सर्वजण पुढे आहात, आम्ही सर्वजण हे भारतीय एकवटून हा हिंदुस्थान आहे, हा हिंदुस्थानच्या नादा लागेल त्याची काय खरं नाही, असं पाकिस्तानला जरब झाली पाहिजे। आतापर्यंतच्या पद्धतीनं आपण सर्वजण एक झालं, त्याच पद्धतीनं सर्वांनी एकत्रित राहून आपण ह्या दुष्कृत्याचा निषेध करूया आणि या निषेधाच्या माध्यमातून पाकिस्तान फक्त पाकिस्तानमध्येच दहशतवादी निर्माण होतात, हा काय प्रकार आहे? हा जगामध्ये भारत देश एवढा मोठा 140 कोटी लोकसंख्येचा आहे, तिथं कुठे एक सुद्धा दहशतवादी अशी टोळी सापडत नाही, परंतु पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीच्या ज्या टोळ्या सापडतात याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान स्वतः दहशतवादी राष्ट्र आहे आणि ते संपवण्याचं काम आज मोदी आणि शहांच्या आणि राजनाथ सिंगच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे। त्याला आमचा सर्वांचा आज आम्ही हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून आज आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या ताकदीला आपण सर्वांनी सहकार्य करूया, एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि पुन्हा एकदा त्या पाकिस्तानचा आणि गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांचा निषेध करतो। माजी कृषी सभापती हिंदराव पाटील यांच्यासोबतच अभिजित पाटील, सचिन जाधव, डॉक्टर शिवाजी जाधव यांनीही मनोगतात पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला। यावेळी पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बाळासाहेब रोडे, ढेबेवाडी, पाटण। या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।